शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरात तयार झालं ते मध्य भारताकडे सरकत असतानाच त्याचा थोडा कल आता उत्तर भारताकडे सरकू लागला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये, छत्तीसगडच्या उत्तरेकडील भागामध्ये त्याचा सध्या प्रभाव आहे. महाराष्ट्रामध्येही किरकोळ स्वरूपाचं वातावरण आहे, परंतु विशेष प्रभाव नाही. बंगालच्या उपसागरात आणि एकूणच भारताच्या पूर्व दिशेने किंवा पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलू लागलं आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या हवामान अलर्टनुसार 26 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये, अगदी नंदुरबारपासून तर इकडे लातूर, सोलापूरपर्यंत पावसाळी परिस्थिती मध्य भारतावर तयार होण्याची शक्यता आहे. पश्चिम भारत, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्याच पद्धतीने 27 तारखेला किरकोळ वातावरण जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा परभणी, नांदेड, लातूरमध्ये दाखवण्यात आले. तसा 28 आणि 29 तारखेला विशेष अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेलं नाही किंवा कुलाबा विषयाने दिलेलं नाही आहे. आपण या ठिकाणी 25 तारखेपर्यंतचं वातावरण जर महाराष्ट्रातलं बघितलं तर 8% घट महाराष्ट्रामध्ये आहे. अपेक्षित पाऊस हा 765 मिलीमीटर या ठिकाणी अपेक्षित होता, परंतु ॲक्च्युअल 700 मिलीमीटर पाऊस हा एकूण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झालेला आहे. तशी तफावत ही केवळ 8%ची आहे. परंतु सर्वाधिक तफावत ही आपल्याला किंवा घट ही मराठवाड्यामध्ये 26% आणि विदर्भात 20% आहे. काल या ठिकाणी 21-22% घट होती. 2%ची सुधारणा त्यामध्ये झालेली असल्यामुळे आणि गडचिरोलीमध्ये जी दुष्काळी परिस्थिती होती 20%पेक्षा कमी घट झालेली होती, त्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे. शिवाय भंडारामध्ये आणि गोंदियामध्येही सुधारणा दिसते. कोकण विभागात 6%ची घट तर मध्य महाराष्ट्रामध्ये 7% अधिक पाऊस झालेला आहे. एकूण पावसाचं प्रमाण सध्या 92%वर महाराष्ट्रामध्ये पोहोचलं आहे. यामध्ये सप्टेंबरमधील पावसाची भर पडल्यानंतर 97% आपला जो पावसाचा अंदाज आहे तो पूर्ण होणार आहे. जवळपास आत्तापर्यंत 18 जिल्हे दुष्काळी दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये सध्या गडचिरोली आणि भंडारा या 2 जिल्ह्यांची घट झालेली आहे. अन्यथा 19 जिल्हे दुष्काळी दिसले असते, परंतु आत्ता सध्या तरी या ठिकाणी झालेल्या पावसामुळे या ठिकाणी सुधारणा झाली आहे. त्यामुळे 17 जिल्हे सध्या दुष्काळी परिस्थिती दाखवली जाते. देशातील 25 तारखेपर्यंतची परिस्थिती आपण रात्री बघितलेली होती. या ठिकाणी आता आपण बघतो की 13%ची घट दाखवण्यात आलेली आहे. एकूण देशामध्ये 87% पावसाची नोंद सध्या 25 तारखेपर्यंत झालेली आहे. गेल्या 24 तासातील पावसाचा या ठिकाणी जर आपण आढावा घेतला तर या सर्व भागामध्ये मोठ्या पावसाची नोंद झालेली आहे. बऱ्याच विभागात, कोकणासहित रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये देखील पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळं काल बऱ्यापैकी पाऊस भारतामध्ये झालेला आहे. विदर्भामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये खास करून आणि मराठवाड्यातही ठिकठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे. CFS मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ असा पावसाचा अंदाज आहे. दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाल्या विकसित होण्याची शक्यता आहे. शिवाय हे वातावरण पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील दुष्काळ
कमी होऊ शकतो, त्याची तीव्रता कमी होऊ शकते. आपण GFSचा अंदाज 1 तारखेपासून जर या मॉडेलच्या माध्यमातून बघितला तर आपल्याला या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक वादळी प्रणाली विकसित होण्याचा अंदाज दिलेला आहे. 2 तारखेला ओरिसा, छत्तीसगड, पूर्व विदर्भ या भागावर त्याचा परिणाम होतोय. 3 तारखेला विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात परिणाम दाखवण्यात आलाय. पहिल्यांदा 4 तारखेला ही हवामान प्रणाली संपूर्ण भारताच्या भूभागावर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि हा पहिल्या हवामान प्रणालीचा इफेक्ट आपल्याला GFS मॉडेल दाखवत आहे. 5 तारखेला अपेक्षेप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, नाशिकसह मुंबईपर्यंत अतिवृष्टीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 6 तारखेला ही प्रणाली गुजरातवर सरकून जाण्याची शक्यता आहे. 7ला विशेष वातावरण नाही. 8ला मात्र उत्तर महाराष्ट्रात, उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. 9 तारखेला नवीन हवामान प्रणाली अंदमान निकोबार बेटांच्या बाजूने विकसित होणं अपेक्षित आहे. GFSनुसार आपल्याला अपेक्षित असलेलं वातावरण हे अंदमान निकोबार बेटांच्या बाजूने GFS मॉडेलने 10 तारखेनंतर विकसित होईल असा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असलेले पाऊस हे 10 तारखेनंतर वाढू शकतात. या हवामान प्रणाल्या मध्य बंगालच्या उपसागरातून भारताकडे सरकू शकतात असा अंदाज आहे. ISM मॉडेलनुसार या व्हर्जनमध्ये विदर्भाच्या उत्तरेकडून आज जोरदार पावसाची शक्यता आहे. 27लाही कोकण विदर्भ पावसाचा अंदाज कायम आहे. 28ला थोडं पूर्व विदर्भ कोकण पावसाचा अंदाज कायम आहे. 29लाही पूर्व विदर्भ कोकण पावसाचा अंदाज कायम आहे. 30लाही पॅटर्न सेम कायम आहे. 31 तारखेला देखील पूर्व भारतामध्ये मोठं वादळी प्रमाण आहे. 1 तारखेला एक वादळी प्रणाली जी GFSने दाखवली आहे त्या पद्धतीची एक वादळी प्रणाली या ठिकाणी आहे. मात्र ISMW मॉडेलने ही मध्य उत्तर भारत असं दाखवलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा परिणाम दाखवलेला नाही. 3लाही विशेष वातावरण नाही, मात्र स्थानिक वातावरण असेल. 4 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर मराठवाडा या भागात पावसाचा अंदाज आहे. 5 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. यामध्ये मराठवाड्याचे काही जालना वगैरे, परभणी, नांदेडपर्यंत आणि मग अकोला, अमरावती, बुलढाणा, अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी पाऊस होईल. 6 तारखेला पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे. 7ला पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे. कोकणातील पाऊस मात्र आता कमी होणार आहे. म्हणजे हे लॉजिक बरोबर आहे, कारण 30 तारखेनंतर कोकणातला पाऊस कमजोर होतो. 8लाही विशेष वातावरण नाही. 9ला वातावरणीय बदल आहे आणि तो म्हणजे विशाखापट्टणम वगैरे या भागात आता बाष्प वाढू लागले आहे आणि हेच बाष्प आपल्याला महाराष्ट्राला 10 तारखेपासून पुढे 25 तारखेच्या दरम्यान पाऊस देऊ शकतं का यावर आपण अंदाज बघणार आहोत. परंतु एक लक्षात घ्या, जर आता GFS मॉडेलचा नवीन अंदाज सोडला तर महाराष्ट्रासाठी ISMW मॉडेलने पहिल्या 10 दिवसात फारसं खास वातावरण दाखवलेलं नाही. 4 आणि 5 तारखेला थोडं पावसाचं वातावरण वाढून विदर्भात पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलेलं आहे. आपण महाराष्ट्रात काय परिस्थिती भविष्यात राहू शकते याचा झटपट अंदाज बघणार आहोत. आज कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, विदर्भात पावसाची मेघगर्जनेसह शक्यता. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. हा रात्री उशिरापर्यंत असण्याची देखील शक्यता आहे. विदर्भात पावसाळी वातावरण आहे. दक्षिण कोकणात पाऊस चांगल्या प्रकारचा असू शकतो.
पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण चांगलं राहू शकतं. त्यानंतर आपण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती 28लाही आहे. थोडं नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये मॉडेल पाऊस दाखवत आहे. अमरावतीपासून गोंदियापर्यंत पाऊस 29लाही आहे. बाकी महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही. घाट माथ्यावर थोडं पावसाचं वातावरण आहे, परंतु 30, 31, 1 विशेष वातावरण दाखवलेलं नाही. 2लाही विशेष वातावरण नाही. 3लाही विशेष वातावरण नाही आहे. 4ला मात्र जळगाव, अकोला, अमरावती, अगदी गोंदियापर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये आणि थोडंफार जालना, परभणी, वाशिम, हिंगोलीमध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे. हे वातावरण आपल्याला 5 तारखेलाही विदर्भामध्ये जालन्यासहित जालना, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या भागात असण्याची शक्यता आहे. परंतु आपण एकूणच लक्षात घेतोय की विदर्भ वगळता विशेष वातावरण आपल्याला सप्टेंबरमध्येही नाही आहे. म्हणजे फार समाधानकारक वातावरण आपल्याला सप्टेंबरमध्ये देखील दाखवलं जात नाही आहे. सुरुवातीला 9 तारखेपर्यंत तरी आपल्याला सर्वसाधारण पाऊस आहे. कोकणातील पाऊस देखील जशीही आपल्याला सप्टेंबरची सुरुवात होते तो कमी होताना दिसतोय. त्यामुळे हे मोठ्या दुष्काळाचे संकेत आहेत. आपण बघितलेले आयओडी निष्प्रभ झालेला आहे आणि एलिनोचा प्रभाव वाढलेला आहे. पर्यायाने आपण एका मोठ्या दुष्काळी परिस्थितीकडे ढकलले जातो आहोत. आपण एक धावता अंदाज या ठिकाणी 1 तारखेपासूनचा GFAचा जर घेतला, एक हवामान प्रणाली या ठिकाणी दाखवली जात होती. ह्या मॉडेलमध्ये दाखवली जाते का आपण ते बघणार आहोत. 2 तारखेला आपण ही हवामान प्रणाली बघतो. महाराष्ट्रावरून ती पास होते आणि खास करून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं ती पास होताना दाखवलेलं आहे आणि हा अंदाज खरा ठरावा एवढीच एक अपेक्षा आहे. परंतु GFS मॉडेलचे अंदाज किती जुळतात ते आपल्याला बघावं लागेल. हा शेवटचा एक आशेचा किरण आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.